माझं एवढं पोट पण नाही आहे आणि माझे एवढं मांड्या पण नाही आहेत, बाकीची बॉडी पण ठीक आहे, पण इथेच मला इथे खूप जास्त गोळे आलेले आहेत मोठे मोठे. आणि हा फॅट आहे ना माझा इकडचा फॅटच खूप जास्त आहे आणि शेपमध्ये नाही आहे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर परफेक्ट अशा ह्या एक्सरसाइज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की याच्याने आपला हा एक्स्ट्रा कमरेचा भाग आहे ना खूप आपला शेपमध्ये येणार आहे. एक्स्ट्रा चरबी आहे ना ती अगदी वितळून जाणार आहे पाण्यासारखी. तर कोणत्या एक्सरसाइज आहेत त्या बघायच्याच आहेत. लाईक करायला विसरू नका व्हिडिओला. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. माझ्या चॅनलवरती मी एक्सरसाइजची व्हिडिओ, डाएट प्लॅनची व्हिडिओ घेऊन येत असते रोज. तर चला पहिली एक्सरसाइज सुरुवात करूया. करायचं काय आपल्याला, अशा पद्धतीने आपण झोपलेलो आहे आरामामध्ये, पायामध्ये गॅप, आपलं एवढं आपल्याला अंतर ठेवायचंय, तुमच्याकडनं जेवढं अंतर होईल तेवढं. आता करायचं काय, मान आपल्याला थोडीशी उचलायची आहे. अशा पद्धतीने हात आपल्याला असे होते, असे ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 होईल तेवढं आपल्याला आपला इकडं हात टच करायचा आपल्या टाकेला, आपल्या पायाच्या टाकेला. जर तुमच्याकडून होत नाही तुम्ही एवढं पण करू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता रिलीज व्हायचंय. एक्सरसाइज केलेली आहे, याची 3 राऊंड करायचे 10ची. खूप जास्त फायदा करणार आहे आपल्या कमरेच्या साईडच्या फॅटसाठी. आता आपल्याला करायची नेक्स्ट एक्सरसाइज. हात आपल्याला करायचे इथे लॉक. आता करायचं काय, सर्वप्रथम आपल्याला पाय ना अशा पद्धतीने न्यायचे. पायामध्ये थोडंसं अंतरच ठेवायचं आपल्याला. अशा पद्धतीने नेलेले आहेत. आता करायचं काय, इथे चुकी काय होते, आपण ह्या पद्धतीने नेले, इकडे जर आपण पाय नेले तर आपण इकडे बघतो. आपल्याला तसं नाही करायचंय, क्रॉसमध्ये बघायचंय. म्हणजे आता आपण इकडे आपले हे पाय नेलेले आहेत दोन्ही पण, तर आपल्याला या साईडला बघायचंय अशा पद्धतीने. आणि इथे होल्ड करायचंय 5 सेकंदासाठी. होईल तेवढा आपल्याला हवा खेचायचा आहे. खूप जास्त इतका फॅट आहे ना तो अगदी कमी होणार आहे. आपला पोटाचा घेर पण याच्याने कमी होतो. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हात आपल्याला थोडेसे अंतरच ठेवायचे, म्हणजे हाताने डिस्टर्ब व्हायला नको. हवं तर तुम्ही असं वरती पण हात ठेवू शकता. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. अशा पद्धतीने आपल्याला करायचंय. ही एक्सरसाइज आपल्याला याचे 20 स्विच आपल्याला करायचे. खूप इझी आहे पण खूप फायदा करणारी आपल्या इकडच्या फॅटसाठी. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. आणि मी ज्या पण तुम्हाला एक्सरसाइज दाखवते त्या झोपलेल्या करायचे. अशा पद्धतीने आपण आलेलो आहे, पाय असे ठेवलेले आहेत. 1 2 3 4 5. रिलीज झालेलं आहे. 20 वेळेस जर एका साईडला केलेली आहे तर रिलीज व्हायचं, 5 सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आणि दुसऱ्या साईडला पण आपल्याला अशा पद्धतीने बसलेली आहे. याच्याने होणार काय, आपल्या मांड्या पण कमी होतात, आपल्या इकडचं फॅट पण कमी होतं, आपला पोटाचा घेर पण याच्याने कमी होतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला रिलीज व्हायचंय. पहिले सांगितलं त्या पद्धतीने याचे राऊंड पण खूप जास्त घ्यायची आहेत आपल्याला. अशा पद्धतीने आलेली आहे, अशी बसलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप जास्त आपल्याला हात आपले खेचायचे, पाय असेच ठेवायचे टच करून. पायाला वाकवायचं नाही, अशा पद्धतीने करायचं नाही, किंवा असं पण, म्हणजे वेगवेगळी पद्धत आपण वापरायची नाही. स्टेप एकच ठेवायची, पायाची एकदम घट्ट करून लॉक करून ठेवायचे आणि हात आपल्याला अशा पद्धतीने करायचे. खरं सांगते, खूप जास्त जर इथे फॅट जमा असेल ना तर खूप आपलं छान फिगर होणार आहे. इथले जर गोळे असतील तर ते गायब होणार आहे, इकडचं मांस आपलं गायब होणार आहे या एक्सरसाइजने. जर तुमच्याकडे जास्त कठीण एक्सरसाइज होत नाही तर तुम्ही एवढ्या पण एक्सरसाइज करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये. आणि अजून याच्याबद्दल काही व्हिडिओ
पाहिजे असतील तर ते पण मी लवकरच घेऊन येईल. अजून वेगवेगळ्या खूप सारे एक्सरसाइज आहेत कमरेचा फॅट कमी करण्यासाठी. तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. आणि एक्सरसाइज करायला विसरू नका. प्रत्येक राऊंड 30-30-20-20ची घ्यायची आहेत. म्हणजे एक राऊंड करायचा 20 वेळेस, असे 3-3 राऊंड 4-4 राऊंड करू शकता आरामामध्ये. तर भेटूया परत उद्या. तोपर्यंत बाय बाय.